हाय, हॅलो, नमस्कार. मी मंजुला. तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि सकाळी मी माझं लवकरच आवरून झालेलं, लवकर उठलेली आणि पहिली म्हटले अंघोळ वगैरे करून घेते, त्याच्यानंतरच खाली जाते. तर अंघोळ वगैरे केली आणि आले आणि देवाला पहिला नमस्कार केला. त्याच्यानंतर तारक मंत्र लावला टीव्हीला. गाणी चालू असली की कामं पण आपली पटापट होऊन जातात. त्यामुळे तारक मंत्र लावला आणि इथे झाडू काढायला घेतलं, कारण की कचरा पायाला सारखा लागत होता. त्यामुळे पहिली म्हटले झाडू काढून घेते. तर झाडू काढून घेतला आणि त्याच्यानंतर किचन ओट्याच्या तिथे आली. रात्रीची जी काही भांडी आपली असतात ती लावायची असतात. त्यामुळे सकाळची ती पहिली लावून घेते आणि त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करते. तरी ते मी पहिलं माझं पाणी गरम चहाच्या भांड्यामध्येच ठेवते गरम करायला आणि त्याच्यातूनच मग तांब्यामध्ये घेते ते पाणी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं पाणी ओतून चहा बनवते. एकीकडं मी भात लावून घेतलं, कारण की नंतर मग खूप उशीर होऊन जातं. कामावरून येऊन नंतर खूप उशीर होतं जेवण वगैरे बनवायला आणि दुसरं पण कामं असतात. तर म्हटले आज डाळ भात वगैरे सकाळीच बनवून घेते. तर एकीकडे भात लावून घेतला आणि एकीकडे गरम पाणी असं पियाला मला घेतला आणि चहा पण लगेच तिथे ठेवून दिला पाणी ओतून. कारण मिस्टर आले की त्यांना पहिले चहा लागतं, तर चहा माझी पहिली चहाच बनवते मी. मी काही सकाळचं उठल्या उठल्या चहा मी घेत नाही. मी पहिलं पाणीच घेते. आणि त्याच्यानंतर पीठ मळायला घेते, कारण की पीठ थोडंसं मळून ठेवल्यावरती मऊ होतं, असं म्हणजे नरम होऊन जातं आणि चांगलं होतं. चपात्या पण चांगल्या होतात. आणि लगेचच पीठ मळून लगेचच लाटायला गेलो की साईडने असे कडायला तुटत राहतात. त्यामुळे अगोदर भिजवून ठेवते. नंतर मी मग एका साईडला कुकरमध्ये डाळ लावून घेतली. डायरेक्टच फोडणीला लावली डाळ. कारण की हे सकाळ सकाळ टाईम नसतं की उबाळून नंतर हे तडका वगैरे द्यायचं. तर मी डायरेक्टच फोडणीला दिली आणि 2 चमचे तेल टाकलं आणि राई, जिरा टाकलं आणि कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये आणि कांदा आणि टोमॅटो टाकून असं मस्तपैकी फ्राय केलं. कांद्याला चांगला असं फ्राय होऊन दिला आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकला. आणि त्याच्यानंतर आहे ना लगेचच मी ह्याला उठवायला गेली. 6 वाजले होते. त्याला उठवायला गेली, कारण की नाहीतर तो झोपून राहायचा. त्यामुळे त्याला उठवले आणि इथे माझं कुकर लावून झालेलं आणि एका साईडला भाजी टाकायला घेतली. भाजी बटाट्याची त्याला पाहिजे होती, कांदा बटाटा. पहिली शाळेमध्ये मी तर रोजच म्हणजे डेली कांदा बटाटाच असायची. आता जास्त खाऊ नाही वाटत. पण ह्याला पाहिजे होती कांदा बटाटा. म्हटली चला, ह्यांना पण आवडतं, मिस्टरांना पण आवडतं कांदा बटाटा आणि माझ्या लेकराला पण आवडतं कांदा बटाटा. त्यामुळं आज कांदा बटाट्याची भाजी. राई, जिरं टाकलं, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकला. त्याच्यानंतर लाल तिखट, हळदी पावडर आणि धनिया पावडर टाकलं. माझं लाल तिखट भरपूर असं म्हणजे तिखट नाही आहे, असं कलरचं आहे, त्यामुळे जास्त लाल दिसतं. आणि बटाटा टाकला आणि त्याच्यानंतर लगेचच मीठ टाकून असं मस्तपैकी मिक्स केलं त्याला. असं चांगलं व्यवस्थित मिक्स केल्यावरती मीठ वगैरे सगळीकडे लागलं का आपली भाजी पण लवकर होऊन जाते. त्याच्यावरती प्लेट ठेवून आहे ना पाणी ओतलं, म्हणजे ती आपोआप हळू स्लो ह्याच्यावरती होऊन जाते. त्याच्यानंतर वरती आली, हा बाथरूममध्ये गेला अंघोळ करायला. त्याच्यानंतर जे काही अंथरुणं वगैरे होती ते उचलून ठेवली आणि त्याची बॅग वगैरे भरून नंतर मी खाली आली. त्याच्यानंतर चपात्या लाटायच्या होत्या. चपातीचं पीठ मळून ठेवलेलं होतं, तर भाजी आपली होतच आहे. तर एका साईडला चपात्या बनवून घेतल्या की मग झालं आपलं टिफिन रेडी. अंघोळ वगैरे ह्याची होईपर्यंत माझ्या चपात्या वगैरे होऊन जातात.
तर इथे माझ्या चपात्या पण लाटून झालेल्या आणि नंतर हा खाली आला. कपडे वगैरे तो स्वतःच घालतो. तो स्वतःची तयारी स्वतःच भरपूर म्हणजे करतो. आयडी वगैरे टाय लावायसाठी माझ्याकडे येतो फक्त. तर इथे टाय वगैरे लावली आणि त्याला पहिलं तयार केलं त्याचं आणि टिफिन वगैरे भरला आणि त्याला दिलं. कारण तो वेळेवरती गेला म्हणजे बरं, आपली नंतर दुसरी कामं करायला आपल्याला बरं पडतं. नंतर त्याच्या बॅगेमध्ये टिफिन वगैरे ठेवला आणि त्याला पाठवले. तो एकदा गेला की मग आपली दुसरी कामं करायला बरं. मग त्याला त्याचीच पहिली मी तयारीला लागते. कारण की नंतर हॉटेलचा पसारा असतो. ह्यांची पण टिफिन वगैरे भरून ठेवली आणि नंतर जे काय पाठीमागे सगळा रबाडा राहिलेला भांड्यांचा वगैरे ते व्यवस्थित करून घेते. कारण की मला पण जायचं असतं, त्यामुळे असंच ठेवून चालत नाही. कधी कधी राहतो. तर आज म्हटली टाईम पण होता, वेळ पण होता माझ्याकडे. 7 7:15 वाजेपर्यंत मी निघते घरातून. त्यामुळे तोपर्यंत होऊन जातात माझे हे किचन ओट्यावरचं तरी काम होऊन जातं. तर मग तो करूनच घेते मग. तर ते किचन ओटा वगैरे व्यवस्थित असताना पुसून घेतला आधी आणि त्याच्यानंतर मग भांडी होती ती पण घासून घेतली. कारण की नंतर मग खूप कंटाळा येतं मग कामावरतून आल्यावरती. आणि थोडीशी चहा घेतली आणि त्याच्यानंतर माझा पण टाईम झालेला. बघा साईडला असं 7 वाजलेले दिसत आहेत घड्याळामध्ये. ते बघा 7 वाजलेत आणि माझं पण टाईम झालं जायचं. तर 7 वाजेपर्यंत मी निघते. 7 7:15 वाजेपर्यंत. कधी लवकर झालं तर लवकर होतं, कधी उशीर होतं. नंतर इथे घरी आले कामावरतून आणि नंतर काय घरची कामं केली आणि नंतर इथे पोटमाळ्याला माझा पडदा शिवून आणलेला. तर तो खूप मोठा झाला, म्हणजे असं थोडं मोठं झालं. त्यामुळे हात शिलाईच मारत होती, कारण की नंतर कधी मोठा वगैरे करायचा झाला तर त्यामुळे हाताने शिलाई मारली मी त्याला. परत घेऊन जा आणि घेऊन ये खूप हे होतं. त्यामुळे त्याला हाताने शिलाई मारून घेत होती मी. तर इथे माझी ना शिलाई मारून झाली आणि वरती बघा ते पोटमाळा आहे ना, त्याला मला पडदा लावायचा होता. कारण मोकळा मोकळा असं चांगलं नाही वाटत. त्यामुळे म्हटली पडदा लावून घेते तिथे. तर तिथे ना टोपण असतं, ते उघडायचं असतं आणि नंतर ते आपल्या स्टीलचं ते हे येतं. ते अशा प्रकारे तिथे बनवून घेतलेलं आहे. कारण की पडदा निघायला पाहिजे, घालायला पाहिजे असं करून घेतलं आणि धुवायला पण बरं पडतं काढून असं स्टीलचं हे असलं की. असं स्टीलचं हे आपण करून घेतलं की खूप सोपं असं असतं की लावायला आणि काढायला वगैरे खूप सोपा असतो. तर इथे ना माझा पडदा मी लावून घेतला आणि असं मोकळा मोकळा होता तो. जरा बरं वाटायला लागलं. असं पडदा वगैरे लावला की छान वाटतं. अगदीच मोकळा मोकळा असला की ते नाही चांगलं वाटत. तर अशा प्रकारे माझा पडदा लावून घेतला. तर इथे माझा हा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.